नमस्कार. महाचर्चा या कार्यक्रमामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, आजच्या महाचर्चाचा चर्चेचा विषय आहे योग आणि स्वास्थ्य. काल म्हणजे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरामध्ये साजरा केला गेला आणि 2015 सालापासून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरामध्ये साजरा केला जातोय. आपल्या भारताला अगदी प्राचीन काळापासून योग साधनेची अमूल्य अशी भेट मिळालेली आहे. शरीर, मन आणि आत्म्याच्या एकरूपतेसाठी केला जाणारा योग आज संपूर्ण जगाला एकरूप करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतोय. ही खरोखरच आपल्यासाठी संपूर्ण भारतासाठी एक गौरवाची बाब म्हणावी लागेल. योग म्हणजे नेमकं काय? सुख, शांती, समाधानानं जगण्याची कला की आयुष्याला संयम आणि शिस्त लावण्याचं एक शास्त्र? हेच आज आपण समजून घेणार आहोत. ही कला कशी आत्मसात करायची, हे शास्त्र कसं शिकून घ्यायचं आणि मग निरोगी आणि स्वास्थ्य कसं राखायचं, हेच आजच्या कार्यक्रमाचा आमचा उद्देश आहे. यासाठी काही तज्ज्ञ मंडळी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आलेली आहेत. ती आपल्याला याची माहिती करून देणार आहेत. सर्वप्रथम ओळख करून देते उदय देशपांडे यांची. योग दिन समिती महाराष्ट्र राज्याचे ते निमंत्रक आहेत. तसंच समर्थ व्यायाम मंदिर प्रमुख प्रशिक्षक आहेत आणि मलखांब गुरु असं आपण सगळेच त्यांना जाणतो. देशपांडे साहेब, महाचर्चामध्ये स्वागत. त्यानंतर गंधार मंडलिक, नाशिकच्या योग विद्या गुरुकुलचे ते संचालक आहेत. तुमचंही स्वागत. सुबोध तिवारी आहेत, कैवल्यधाम लोणावळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी. तिवारीजी स्वागत. आणि ॲडव्होकेट स्नेहलता परांजपे आहेत, ईशा योगाशी निगडीत व्हॉलंटियर आहेत. तुमचंही स्वागत. आजचा चर्चेचा विषय पुन्हा एकदा सांगते, योग आणि स्वास्थ्य. आणि याच्याशीच निगडीत चर्चेला सुरुवात करण्याआधी एक ध्वनिचित्रफित पाहूया आणि मग चर्चेकडे वळूया. योग आंतरबाह्य शारीरिक मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्याची एक साधना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आणि देशाचं स्वास्थ्य उत्तम राहावं, या शरीररूपी मंदिराची उत्तम निगा राखता यावी म्हणून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभर उत्साहात साजरा करण्याचा एक नवा पायंडा पाडला. पण योग ही केवळ एक दिवसाची साधना नाही. कायम रोज स्वतःसाठी 24 तासातील केवळ 15 मिनिटं वेळ काढून योगासनं केल्यास शरीर तंदुरुस्त व मन प्रफुल्लित राहते. योग साधना हा कोणत्याही एका धर्माचा विधी नाही. बऱ्याचदा योग म्हटलं की धार्मिक विधी असा गैरसमज होऊन इतर धर्मीय ती करण्यास नकार देतात. परंतु योग हा धार्मिक नव्हे तर शारीरिक मानसिक व्याधींवरील एक निसर्गोपचार आहे. योग गुरु बाबा रामदेव, हठयोगी शेलार मामा, योग साधक अय्यंगार गुरुजी, निकम गुरुजी आदींनी योग साधनेचा उत्तम प्रचार भारतासह परदेशातही केला. आज योगासनांचा अवलंब अनेक विदेशी मान्यवरांनी केलाय आणि परदेशातही योग साधनेचा प्रसार झालाय. तरीही भारतात योग दिन शाळेत व इतर ठिकाणी करण्यास विरोध होतो. ही एक आश्चर्याचीच बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग साधना सार्वजनिकरित्या करण्याची योजना आखून देशवासियांना एक आरोग्यवर्धक उत्सव साजरा करण्याची संधी दिली. त्याचा अवलंब जास्तीत जास्त नागरिकांनी करावा व स्वस्थ भारत घडावा, या हेतूने आजची ही महाचर्चा. आता चर्चेकडे वळूया. पुन्हा एकदा विषय सांगते, योग आणि स्वास्थ्य. उदयजी, सर्वात प्रथम मला तुम्हाला विचारायचं आहे की युनोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्ताव मांडला की आपला जो योग साधनेचा जो परंपरा आहे, जुनी परंपरा जी आहे, अमूल्य भेट जी आहे भारताची, त्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला आणि खरोखरच कौतुकास्पद आहे ते. आणि योगाचं महत्त्व काय आहे? प्रामुख्याने 5000हून अधिक वर्षांपूर्वीपासून आपल्या भारतामध्ये प्रचलित असलेली ही योग पद्धती कुठली तरी पुराणातली वांगी आहेत आणि त्याच्याशी आपला काही संबंध नाही किंवा फार तर म्हातारे झाल्यानंतर आपण योगाकडे वळूया असा जो एक गैरसमज होता, त्याला मुळात छेद गेलेला आहे. अगदी लहान मुलं असतील, शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, घरामध्ये काम करणाऱ्या गृहिणी असतील, अभिनेत्री असतील, कलाकार असतील किंवा राजकारणी असतील, तुरुंगातले कैदी असतील, उद्योजक असतील, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे उच्चपदस्थ अधिकारी असतील, सगळ्यांनाच योगासनांची खूप आवश्यकता आहे. ताणतणावाच्या जीवनामध्ये स्वतःला तणावमुक्त ठेवण्यासाठी, स्वतःचं आरोग्य राखण्यासाठी
आपण कोणत्याही वयामध्ये योगासनांकडे वळलं पाहिजे हा संदेश देण्याचं फार मोलाचं आणि महत्त्वपूर्ण काम या युनोच्या ठरावामध्ये मंजूर झालेल्या ठरावामध्ये आहे. आणि त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्येच एक योगाबद्दल वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. याबद्दल आपण माननीय पंतप्रधानांचं शतशः ऋणी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मंडलिकजी, योग साधना, योग याच्या व्याख्या ज्या आहेत वेगवेगळ्या कानावरती पडत असतात. नेमक्या व्याख्या किंवा त्याची डेफिनेशन काय करता येईल? मुख्यतः योग हा शब्द जो आहे तो संस्कृत धातू युज म्हणजे जोडणं या धातूपासून तो शब्द आलेला आहे. म्हणजे योगाचा अर्थ जोडणं आहे. मग आता जोडणं कशाला आहे तर सुरुवात ही शरीर आणि मनाच्या जोडण्यापासून आहे किंवा शरीर आणि मनाचं संतुलन म्हणूयात. आता शरीर आणि मनाचं संतुलन हे आपल्या रोजच्या जीवनात घसरलेलं आहे किंवा संतुलन तिथं नाहीये. म्हणजे शरीर वेगळ्या दिशेने चाललेलं आहे, मनाची दिशा तर आपल्याला त्याचं कुठे नियंत्रणच नाहीये. शरीरातल्या गोष्टींवरती आपलं नियंत्रण नाहीये, मनातल्या गोष्टींवरती नियंत्रण नाहीये. आता रोजच्या जीवन पद्धतीमध्ये जर का बघितलं तर शरीर आणि मनातली जी काही कार्य असतात ती संतुलित प्रमाणात चाललेली नसतात. म्हणजे आता माझं शरीर मला सांगतंय की बाबा तुला झोप आलेली आहे, मन म्हणतं अरे नाही नाही तो सिनेमा फार छान आहे, मला तो बघायचा आहे सिनेमा. मग शरीर म्हणतं अरे पण मला झोप आली आहे, मन म्हणतं नाही नाही तू उद्या सकाळी जास्ती झोप. संतुलन बिघडलं. त्या दोघांचा संवाद जो आहे शरीर आणि मनातला संवाद तो विसंवादी सगळी ती परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे. त्याच्या योगाचा मुख्य उद्देश आहे पहिले शरीर मनाला जोडा आणि शरीर आणि मनाला जोडलं तर आत्म्यालाही, आत्मा म्हणजे काय शेवटी सगळीकडे जी एकात्मता जी दिसतीये ती आत्म्याची संकल्पना आहे. माझं शरीर आणि मन जेव्हा संतुलित असेल तेव्हा मी सगळ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकतो. मला जग सगळं सुंदर दिसायला लागतं. मला जर का ताण असतील तर मला समोर सगळीकडे राग निर्माण होतात, स्ट्रेस निर्माण होतात, डिप्रेशन येतं. पण माझं जर का शरीर आणि मन संतुलित असेल तर माझे बाहेरचे सगळ्यांचे संबंध सुद्धा सकारात्मक आणि पॉझिटिव्हच होणार आहेत. बरोबर. त्याच्या योगाची मुख्य व्याख्या जी आहे ती शरीर मनाचं संतुलन आणि त्या अनुषंगाने बाहेरच्या सगळ्या जगाशी एक पॉझिटिव्ह रिलेशनशिप असंच आहे. वा, खूपच छान सांगितलं. नाही तर आम्हाला सर्वसामान्य जे आम्ही असतो त्यांच्या मनामध्ये योग म्हटलं की योगासनं एवढंच डोळ्यासमोर येतं. तर ते एवढं नेमकं काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे ते देखील जाणून घेणार आहोत. तिवारीजी, मला तुम्हाला विचारायचं होतं की आम्ही पुराण कथांमध्ये आपण ऐकत असतो ऋषीमुनी हिमालयांमध्ये बसून योग साधना करत असतात, एक विशिष्ट शक्ती त्यांच्या ठायी असते. नेमका इतिहास काय आहे योग साधनेचा? तिवारीजी. इतिहास आपला फार जुना आहे. वैदिक काळापासून आपण योगची जे ग्रंथ आहे ते उल्लेख आहे तिथे. पण 2500 वर्षापूर्वी महर्षी पतंजली यांनी योगचा जे मूळ आम्ही ग्रंथ मानतो पतंजली योग सूत्र हे याची योगची व्याख्या त्याच्यात त्यांनी मांडली. आणि त्यानंतर वर्ष जेव्हा होऊन गेले तेव्हा दुसरे जे आपले ऋषी होते त्यांनी पण जसं स्वात्माराम आहे, ग्रहणसंहिता असे उल्लेख योगचे परिवर्तित होऊ लागले. पण 19वी शताब्दी आणि त्याच्यानंतर जे आपण सांगू शकतो की योगचा मॉडर्न रेनेसेन्स जे नवीन प्रकार जे आपण समजून घेतला आहे योग, त्याची सुरुवात स्वामी विवेकानंदचं जे चिकागोमध्ये भाषण झाला होता, संवाद झाला होता, तिथे त्याची सुरुवात आपल्याला बघता येते. आणि त्याच्यानंतर महर्षी अरबिंदो, स्वामी कुवलानंद ज्यांनी कैवल्यधामची स्थापना 1924 केली आणि त्याच्यानंतर श्री योगेंद्रजी ज्यांनी योगा इन्स्टिट्यूटची स्थापना केली. असे जे योग गुरु आणि योग प्रशिक्षक आणि योग संस्था निर्माण झाले या काळात, त्यांचा फार याच्यात योगदान आहे की जे आपण प्राचीन पद्धती योगची आज समजू शकतो. तर पतंजली योग सूत्र हे आपले मूल ग्रंथ आहेत. बरोबर. आणि आज जे आपण पाहतोय त्याच्यावरती आधारित जे योग आहे त्याचा प्रसिद्ध होत आहे. बरोबर. असं म्हटलं जातं की योग साधना करून आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो. याचंच एक उदाहरण आपल्यासोबत आहे ॲडव्होकेट स्नेहलता. मला तुमच्याकडनं तुमचे आधी अनुभव तुम्ही जर का प्रेक्षकांना सांगितलेत तर आम्हाला आवडेल आणि त्यातनं बरंच काही प्रेक्षकांना शिकताही येईल. माझे वडील आणि माझा मोठा भाऊ हे दोघंही योग प्रॅक्टिस करायचे घरी, पण मी लांब पळायची त्यावेळेला. मला योगाशी काहीही संबंध नव्हता. पण 2007 साली माझं एक कॅन्सरमुळे ऑपरेशन झालं. त्याच्यामुळे माझी शक्ती इतकी कमी झाली शरीरातली, रक्तपात झाला, जो फोकस निघून गेला आणि आईला पण खूप बरं नसायचं.
आई वारली 2011 साली. त्याच्यानंतर मी ठरवलं की मी दर महिन्याला काहीतरी कुठेतरी एक यात्रा करेन जवळपासच भारतामध्ये. तर असं मी हिमालयात वगैरे जाऊन आले. सगळ्या माझ्या यात्रा झाल्या. तेव्हा मला जाणवलं की मी जेव्हा ईशा योगाचं हे इनर इंजिनिअरिंग प्रोग्राम केला त्याच्यामुळे माझी जी स्पाईनची शक्ती होती, जो कणा असतो आपला पाठीतला, तो इतका सुदृढ झाला की त्यामुळे मला वजन उचलायला अतिशय सोपं झालं. जे मी 1 किलो सुद्धा उचलू शकत नव्हते तिथे मी मोठ्या मोठ्या बॅगा म्हणजे स्वतः उचलून जायचे. तर मला त्याचा इतका फायदा झाला की त्याच्यानंतर मी सगळे ईशाचे प्रोग्राम्स केले आणि नंतर ईशामध्ये व्हॉलेंटिअर पण झाले. आणि व्हॉलेंटिअरिंगमुळे मला जो आनंद मिळाला तो मला वाटतं साधनेमध्ये तो एक भागच आहे, त्या साधनेचा भाग आहे की जे सुख आपल्याला मिळतं ते आपण दुसऱ्यापर्यंत कसं पोचवावं हे सतत आपल्या मनामध्ये घुटमळत असतं. बरोबर बरोबर. खूपच छान. मी मगाशी म्हटलं की ह्यांचे अनुभव ऐकून आपल्याला बरंच काही शिकता येईल. योग साधनेचं महत्त्व काय, योग साधना काय करू शकते हे यांच्या बोलण्यातून आपल्याला कळलं असेलच. 21 जूनला म्हणजे कालच आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरामध्ये साजरा केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौमध्ये एका योग शिबिरामध्ये सहभाग घेतलेला होता आणि स्वतः 50,000 जनसमुदायासमवेत त्यांनी योगासनही केली. आणि तिथेच त्यांनी समस्त जे उपस्थित वर्ग होता किंवा भारतीयांना उद्देशून एक आवाहन केलेलं होतं की योग साधना तुम्ही अंगी बाणवा आणि योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवा, तरच तुम्ही सुदृढ आणि स्वास्थ्य राखू शकाल. पाहूया आपण. किसी भी प्रकार के उतार चढ़ाव के बीच भी स्वस्थ मन के साथ जीने की कला योग से सीखने को मिलती है. लेकिन आज मैं लखनऊ के इस विशाल मैदान में हजारों लोगों को देख रहा हूं. योग स्वयं भी व्यक्ति से समष्टि तक की यात्रा करनी शुरू की है. एक वक्त था जब योग हिमालय में गुफाओं में ऋषियों मुनियों मनीषियों का ही साधना का मार्ग हुआ करता था. युग बदलते गए, सदियां बीतती गई. आज योग घर घर का, जन जन का, उसके जीवन का हिस्सा बन रहा है. पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. देशपांडेजी, मला विचारायचं होतं की एकंदरीतच अशा प्रकारे स्वास्थ्य कसं राखता येईल योग साधनेतनं आपण चर्चा करतोय. योग म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर योगासनं एवढंच मर्यादित चित्र उभं राहतं. तर नेमकं योग म्हणजे काय? महामुनी पतंजली यांनी एक अष्टांग योगाचं महत्व आपल्यासमोर मांडलं आणि ते मांडत असताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असा 8 पायऱ्यांचा एक मार्ग आपल्यासमोर खुला करून दिला. यातल्या 3ऱ्या पायरीवरती आसनं आहेत ज्याच्यामध्ये शारीरिक वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली, पुढच्या बाजूस वाकणं, मागच्या बाजूस वाकणं, शरीराची लवचिकता, तोलाचं कसब, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन अगदी सुरुवातीपासून यम, स्वतःपुरते आचरणाचे वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी असतील त्या, किंवा नियम, समाजाप्रती आपलं असलेलं उत्तरदायित्व, किंवा त्यानंतर प्राणायाम, श्वसनाबद्दलच्या वेगवेगळ्या पद्धती, त्यानंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान, अशा प्रकारे वेगवेगळ्या स्टेप्समध्ये आपण स्वतःची प्रगती कशी करत जाऊ आणि मोक्षप्राप्तीकडे कशा प्रकारे वाटचाल करू, हे आपल्याला सूत्र या पतंजली मुनींनी दिलेलं आहे.
मंडलिकजी, तुम्ही काही याबाबत सांगू इच्छिता? कारण आजकाल जेव्हा आपण योग शिकायला जातोय असं म्हटलं जातं तेव्हा फक्त योगासनं, बरेचदा असं दिसून येतं की फक्त योगासनं कशी करायची हेच शिकवलं जातं, ते त्याबाबत तुम्ही काय सांगाल? मुख्यतः आसनांचा जर का आपण विचार केला तर आज आसनांना लोक एक व्यायामाचा प्रकार, एक पॅरलल वे ऑफ डुईंग एक्सरसाइज असंच बघतात, पण खरं तर तसं नाहीये. आसनांचा जर का आपण विचार केला तर पतंजली मुनींनी त्याची व्याख्या केली आहे स्थिर सुखम आसनम, म्हणजे जे कुठल्याही शरीराची अवस्था स्थिर आहे आणि सुखकारक आहे. आता हा स्थिर शब्द आणि सुखकारक शब्द या दोन शब्दांचा जर का विचार केला तर आपल्याला वाटेल अरे हे अगदी साधे शब्द आहेत, पण तसं नाहीये. कुठलीही शरीराची स्थिती आपण 10-15 सेकंद सुद्धा स्थिर ठेवू शकत नाही. मग ती जर का स्थिर मी जास्ती वेळ ठेवण्याचा प्रयत्न केला तर माझं हृदय, माझे स्नायू, त्या स्नायूंना नियंत्रित करणारा माझा मेंदू, त्या स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा करणारी फुफ्फुसं, त्या स्नायूंना आणि तिथल्या सगळ्या एकूण मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करणाऱ्या शरीरातल्या प्रत्येक सिस्टीम, म्हणजे फक्त स्थिरता शब्द आला तर शरीरातल्या सगळ्या सिस्टीम्स त्याच्यात इन्क्लुडेड असतात. आणि ह्या सगळ्या जर का रचनांचा संतुलन तिथं नसेल तर कुठलीही स्थिती आपण स्थिर ठेवू शकणार नाही. आता सुखकारक शब्द आला तर तो मनाशी संबंधित आहे. म्हणजे मनाची सकारात्मक अवस्था, मनाची एक शिथिल, रिलॅक्स्ड किंवा पीसफुल किंवा कम्फर्टेबल अवस्था अशी जी आहे, म्हणजे शरीर आणि मन या दोन्ही शब्दांचा, या दोन्हीही गोष्टींचा आसनामध्ये बरोबर अंतर्भाव आहे. आसनाचा विचार करताना हा पूर्ण विचार असा होणं आवश्यक आहे. आणि बाकी उदयजींनी सांगितलंच आहे की बाकी योगाच्या ज्या पायऱ्या आहेत, प्राणायाम आहेत, धारणा ध्यान आहेत, तर ह्या सगळ्यांचा पण विचार होणं आवश्यक आहे. म्हणूनच मला असं म्हटलं जातं की जीवनाला संयम देणारं आणि शिस्त लावणारं शास्त्र. आपली ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. तुर्तास एक क्षणभर विश्रांती घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाचर्चा. ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजचा चर्चेचा विषय पुन्हा एकदा सांगते, योग आणि स्वास्थ्य. तिवारीजी, योग साधनेतनं मनस्वास्थ्य कसं राखता येईल आणि त्यासाठी कैवल्य ध्यानचं योगदान काय आहे? पतंजली महर्षीने योगचा जे डेफिनेशन दिला ते योगस चित्तवृत्ती निरोध असं सांगितलेलं आहे. चित्त म्हणजे आम्ही मन, बुद्धी, अहंकार असा समजतो. तर यातून आपल्याला एक समज अशी असते की योगची जी मुख्य भूमिका आहे ते आपला चित्त स्वस्थ राखण्यासाठी किंवा जे मनाची स्वास्थ्य आहे ते चांगलं राखण्यासाठी आहे. शरीरसाठी जे योगासने आहेत ते फार थोडंसं स्वरूप आहे योगचं. कैवल्यधाम लोणावळा याच्यात फारसे वैज्ञानिक अनुसंधान झालेले आहेत आणि मानसिक स्थिती जसे डिप्रेशन, एन्झायटी हे जे समस्या आहे याच्यावरती प्राणायाम, धारणा आणि ध्यान याचा जे इफेक्ट आम्ही मोजलेला आहे वैज्ञानिक स्वरूपातून, तर असं कळवण्यात आलेलं आहे आणि असं दिसतंय की देर आर लॉट ऑफ पॉझिटिव्ह रिझल्ट्स. म्हणजे जे आपल्या बायोकेमिकल पॅरामीटर्स आहेत, जे सायकोलॉजिकल पॅरामीटर्स आहेत, त्यात फार बदल होतो, चांगल्यासाठी बदल होतो आणि लोकांचं जे स्वास्थ्य आहे, रिलॅक्सेशन आहे ते वाढतं. आणि आपल्या शरीरात, रक्तात एक कॉर्टिसॉल म्हणून एक केमिकल असतं, ते आपल्याला असं कळवतो की तुमच्यात किती स्ट्रेस लेवल्स आहेत. तर प्राणायाम आणि धारणा आणि ध्यान हे केल्यामुळे ते पण फार कमी होतो असं वैज्ञानिक अनुसंधानमध्ये आम्हाला दिसून आलेलं आहे. बरोबर. स्नेहलताजी, मगाशी तुम्ही जे अनुभव कथन केलं, 2007 साली तुमचं कॅन्सरचं एक ऑपरेशन झाल्यानंतर 2007 ते 2017 यामधला तुमचा म्हणजे स्नेहलताजींमध्ये काय फरक जाणून आला तुम्हाला स्वतःलाच? अगदी जमीन आसमानाचा फरक जाणून आणला. कारण 2007 साली माझी प्रकृती इतकी बिघडली होती आणि आज म्हटलं तर मी आयुष्यात पहिल्यांदा 59व्या वर्षी, मागच्या वर्षी महाअवतार बाबाजींच्या गुफेपर्यंत मी ट्रेक केला 1.5 तासाचा. त्याच्यानंतर पांडव खोली म्हणून त्याच्यावरती अजून एक स्थान आहे, तिथे पण 8,000 8,500 फूट जाऊन ट्रेक केला. हे आयुष्यात पहिल्यांदा मी असं केलं आणि हे आता 59व्या वर्षी केलं. म्हणजे तुम्हीच समजाल की किती योगाने फरक पडला. आणि ही जी क्रिया जी आहे, जी शिकवतात शांभवी महामुद्रा, ह्याच्यामध्ये थोडीशी योगासनं आहेत पण जास्ती करून ध्यान ह्याच्यावरती महत्व आहे. आणि ते ध्यानामध्ये आपण जेव्हा बसतो त्यावेळेला
जे आपलं कॉन्शियसनेस रेज होतं, अवेअरनेस वाढतं आपल्या स्वतःबद्दलच नाही, आपल्या आजूबाजूंच्या सगळ्या परिस्थितीबद्दल. त्याच्यामुळे जो फरक येतो आपल्या आयुष्यात, आपल्या विचारधारणेत, आपल्या एकंदरच फिजिकली, मेंटली, इमोशनली जो फरक येतो तो अतिशयच आनंददायी आणि अतिशय सुखदायी आहे. त्याच्यामध्ये ईशा फाउंडेशनचं खूपच मोलाचं योगदान ईशा आहे. फाउंडेशन हे जी संस्था आहे, सद्गुरूंची नॉन प्रॉफिट नो लॉस ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी हे योग सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं त्यांचं आता ध्येय आहे आणि ते आम्ही व्हॉलंटियर्स त्यांना मदत करतोय त्याच्यामध्ये. इंटरनॅशनल डे ऑफ योगासाठी त्यांनी एक DVD काढली आहे, ती आम्ही 90 मिनिटाचं सेशन अगदी विनामूल्य कुठेही ज्यांनाही पाहिजे त्यांच्याकडे जाऊन आम्ही हे सेशन्स घेतो. आणि त्याच्यामध्ये ज्यांना योगाचा अजिबात काहीही अभ्यास नाही आणि इच्छाही नाही करायची त्यांच्यासाठी हा खास आहे. आणि ज्यांच्याकडे वेळ नाही अजिबात त्यांना सुद्धा हे खूप उपयोगाचं आहे. बरोबर. देशपांडेजी, समर्थ व्यायाम मंदिरामध्ये अनेक खेळाडू येत असतात, क्रीडापटू येत असतात. योग साधना करून त्यांच्यामध्ये कशा प्रकारचा फरक दिसून येतो तुम्हाला? याचं थोडंसं सविस्तर उत्तर देणं मला आवडेल. कारण जसं 1 हत्ती आणि 7 आंधळे असे गोष्ट सांगतात की जो आंधळा हत्तीच्या हस्तदंताला हात लावतो तो म्हणतो हा फार टणक आणि गुळगुळीत प्राणी आहे. जो पोटाला हात लावतो तो म्हणतो हा तर एकदम लिबलिबीत प्राणी आहे. आणि जो त्याच्या शिपट्याला हात लावतो म्हणतो हा केसाळ प्राणी आहे. प्रत्येक आंधळा त्याच्या परीने 100% बरोबर असतो, पण कोणीच त्याचं सर्वांग स्वरूप असं बघितलेलं नसतं. तसंच योगाच्या बाबतीत थोडंसं झालेलं आहे की काही जण म्हणतात की महामुनी पतंजली यांनी मोक्षप्राप्तीसाठी आसनं सांगितलेली आहेत, त्याच्यासाठी योगाभ्यास सांगितलेला आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा वैद्यकीय दृष्टिकोनातून योगामध्ये अधिक संशोधन झालं त्यावेळेला तुम्हाला मधुमेह असेल तर ही आसनं करावीत, तुम्हाला हृदयविकार असेल तर ही आसनं करावीत, रक्तदाब असेल तर ही आसनं करावीत, असा त्याचा व्याधीमुक्तीवरती योगासनांचा रामबाण उपाय असा एक ही संकल्पना समोर आली. जेव्हा नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढायला लागली तेव्हा बांधा प्रमाणबद्ध ठेवण्यासाठी योगासनांचा कसा उपयोग करावा ही एक समोर लोकांच्या सहजपणे येऊ शकलं. कोणाला पोट कमी करायचं असेल, कोणाला उंची वाढवायची असेल, त्याच्यासाठी सुद्धा योगासनांचा खूप चांगला उपयोग होतो असं लक्षात आलं. परंतु जेव्हा लहान मुलांना योगासनं शिकवायची तेव्हा मात्र त्यांना काही मोक्षप्राप्ती करायची नसते, व्याधीमुक्ती हा त्यांचा उद्देश नसतो किंवा बांधा प्रमाणबद्ध ठेवण्याची त्यावेळेला त्यांना आवश्यकता नसते. म्हणून त्यांच्यासाठी एक क्रीडात्मक योगासनांचा उपयोग हा आस्पेक्ट समोर आला. मग त्याच्यामध्ये स्पर्धात्मक असेल किंवा प्रदर्शनात्मक असेल किंवा तुम्ही कुठलेही खेळ खेळत असाल तर त्या खेळासाठी लागणारी तुमची लवचिकता, तुमचा स्नायूंवरचा ताबा, तुमची ताकद, तुमचा तोलाचं कसब हे वाढवण्यासाठी योगासनांचा एक अनन्यसाधारण उपयोग हा लोकांच्या समोर आला. आणि त्यामुळे तुम्ही मलखांब करत असाल तर मलखांबामध्ये तुमची लवचिकता कशी वाढवता येईल, जी आसनं आपण जमिनीवरती करतो, एकपाद शिवासन असेल, द्विपाद शिवासन असेल, ते आपल्याला मलखांबावरती करण्यासाठी आधी त्यांचा जमिनीवरती कसा सराव करावा हे सगळं योगासनांच्या अभ्यासातून क्रीडापटू शिकू शकतो. बरोबर. म्हणजे आपण योग साधनेची महती जेव्हा आपण पटवून देतोय, मंडलिकजी मला तुम्हाला विचारायचं आहे की योग साधनेचा नेमका बेस काय आहे, पाया काय आपण सांगू शकाल? योग साधनेचा पाया हा मुख्य पहिली जी गोष्ट ती शारीरिक स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्यात आहे. आणि शरीर स्वास्थ्य मनस्वास्थ्य झालं की समाजाचं स्वास्थ्य हे सगळं सुधारणार आहे. आणि असा समाज की जो स्ट्रेस फ्री आहे, असा समाज की जो अँझायटी डिप्रेशन फ्री आहे, असा समाज की जिथं डायबेटीस सारखे किंवा अनेक शारीरिक व्याधी कमी आहेत, असा समाज हा जास्ती आनंदी, जास्ती सकारात्मक, जास्ती पॉझिटिव्ह आणि तिथं कुठेही नकारात्मकता दिसणारच नाही. म्हणजे आज आपल्याला सगळीकडे जे दिसतंय की विरोधाभास आहेत, सगळीकडे प्रदर्शन आहेत, आंदोलन आहेत, आत्महत्या चालल्या आहेत, अपराध वाढतायत, ह्या सगळ्या गोष्टींसाठी योग हा एक म्हणजे षड्रिपूंवरती कंट्रोल मिळवण्यासाठी योग साधनेचा उपयोग होऊ शकतो. आपल्यासोबत दूरध्वनीवरनं डॉक्टर श्रीराम सावरीकर आहेत, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. तसंच शासनाने जी योग शिक्षण मंडळ स्थापन करण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्याच्यासाठी एक समिती नेमलेली आहे, त्याचे ते शासन नियुक्त असे समितीचे प्रमुख आहेत. डॉक्टर सावरीकरजी,
महाचर्चामध्ये स्वागत करते. आजचा विषय आहे योग आणि स्वास्थ्य. योग शिक्षण मंडळासाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्याची दिशा काय आहे आणि कशा प्रकारे कुठपर्यंत हे प्रयत्न पोहोचलेले आहेत? महाराष्ट्र शासनाने विशेषतः वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेबांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रामध्ये योग शिक्षणामध्ये एक सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून योग शिक्षण मंडळ स्थापण्याचं महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं आहे. कारण सध्या जे योग शिक्षण चाललेलं आहे ते वेगवेगळ्या प्रायव्हेट संस्थांमधून हे शिक्षण चालू असतं, परंतु आता आपण वेगवेगळ्या स्तरावरचे योग शिक्षक आपल्याला लागणार आहेत. उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षणामध्ये आपण योग शिक्षणाचा अंतर्भाव करणार आहोत. माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण इतकंच नव्हे तर वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा योग शिक्षणाचा अंतर्भाव आपण करणार आहोत. तेव्हा या प्रत्येक स्तरावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे योग शिक्षक लागणार आहेत. योग हे एक शास्त्र आहे, तेव्हा त्या शास्त्राचा सूत्रबद्ध पद्धतीने अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून यामध्ये सुसूत्रता यावी या दृष्टिकोनातून एक वैधानिक दर्जाही योगाला प्राप्त व्हावा या दृष्टिकोनातून शासनाने योग शिक्षण मंडळ स्थापन करावं असा विचार केलेला आहे. आणि म्हणून ही योग शिक्षण मंडळ स्थापन करण्यासाठी हालचाली सध्या चालू आहेत. एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे, त्यामध्ये आपण महाराष्ट्रामधील वेगवेगळे योग संस्था ज्या आहेत, ते योग तज्ञ जे आहेत, या योग तज्ञांच्या सहकार्याने विचारांनी आपण हे योग शिक्षण मंडळ स्थापन करणार आहोत. अच्छा, धन्यवाद सावरीकरजी. तुम्ही योग शिक्षण मंडळ काय करणार आहे आणि कशा प्रकारे त्याची प्रयत्न सुरू आहेत, कशा प्रकारे दिशा दिली जाते त्याबद्दल माहिती दिली, त्याबद्दल सावरीकरजी धन्यवाद. तिवारीजी, आता सावरीकरजींनी जो मुद्दा उपस्थित केला की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे क्लासेस घेतले जातात, प्रायव्हेट किंवा कुठल्याही प्रकारचे अगदी कमी कालावधीचे देखील क्लासेस असतात, तर अशा प्रकारे कुठल्याही क्लासेसमधनं शिक्षण घेणं योग साधनेचं कितपत योग्य आहे आणि एखादा क्लास चांगला आहे किंवा नाही हे कसं काय कळेल? हे आता समस्या उत्पन्न झालेली आहे, कारण योगचा प्रभाव वाढलाय, प्रचलन वाढलाय आणि त्यामुळे असे शिक्षण पद्धत्या निर्माण करण्यात आले जे शॉर्ट टर्म पण आहेत. तर यासाठी आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं असे प्रयत्न करतात आहे की एक स्टँडर्डायझेशन इन एज्युकेशन ऑफ योग असं निर्माण व्हायला पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने जे NCTA नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन त्यात एक कमिटी गठन केलेली आहे आणि ते जे शाळेसाठी जे शिक्षक तयार करायचे योगचे त्याचा ते पूर्ण सिलेबस तयार करतात आहे. त्यामुळे आणि दुसरं क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ आयुष यांनी जोडून पण एक स्कीम तयार केलेली आहे ज्याच्यात जे योगचा शिक्षण जे संस्था देतात आहे त्यांना सर्टिफाय करण्याची आवश्यकता राहील. आणि हे सर्टिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला किमान इतकी खात्री होईल की त्यांचा जे स्टँडर्ड आहे एज्युकेशन नाही तर ट्रेनिंग द्यायचं ते चांगलं असेल. तर याचे पण आपले प्रयत्न चालू आहेत आणि ते असं मला वाटतं की ते फार गरजेचं आहे. योग आणि स्वास्थ्य या विषयावरती आता चर्चा सुरू आहे. महाचर्चामध्ये क्षणभर विश्रांतीची वेळ झाली. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाचर्चा. ब्रेक नंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा स्वागत. स्नेहलताजी, 2007 साली तुम्ही जे म्हणालात की कॅन्सरवरती एक छोटंसं ऑपरेशन झालं, त्याच्यानंतर तुमची हताशा, निराशा असणारच मनामध्ये, शरीर तुमचं कमकुवत झालेलं होतं, तुम्ही मगाशी सांगितलं. तर ह्या सगळ्या समस्यांमधनं बाहेर पडण्यासाठी योग साधनेकडे वळावं असं तुम्हाला का आणि कधी वाटलं? वास्तविकता म्हणजे 2011 मध्ये माझी आई वारल्यानंतर तिच्यासाठी मला काहीतरी करायचं होतं आत्मशांतीसाठी. म्हणून मी ठरवलं की मी यात्रेला जाईन सगळीकडे. तर वैष्णोदेवी झालं, नंतर भीमाशंकर झालं, मग मला मानसरोवरला जायचं होतं. तर मला ईशाच्याच एका मेडिटेटरने सांगितलं की मानसरोवरला ईशाबरोबरच जा, कारण सद्गुरू तिकडे असतात, ते सत्संग वगैरे घेतात. तर मग मी ठरवलं की एनरोल व्हायचं. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही प्लीज इनर इंजिनिअरिंग केल्याशिवाय आम्ही कोणालाही नेत नाही, कारण एक ठराविक घडण पाहिजे मानसरोवरला जायच्या अगोदर. म्हणून मी एनरोल झाले, इनर इंजिनिअरिंग क्लास केला. तिथे एक क्रिया शिकवतात, शांभवी महामुद्रा, ती मी शिकले. आणि मी असं ठरवलं की सरोवर यात्रा झाल्यानंतर मी बंद करेन, मग काय त्याचा उपयोग नाही पुढे. पण आश्चर्य म्हणजे माझी सगळी जी व्यसनं होती, अल्कोहोल, नॉनव्हेज, सगळं आपोआप गळून गेलं. आणि ॲट द एंड ऑफ 6 महिने 7 महिने झाले तरी माझी क्रिया चालूच होती.
रोज 21 मिनिटाची क्रिया, म्हणजे वकील म्हणून इतकं माझं लाईफस्टाईल पॅक्ड होतं की मला त्यावेळेला वाटायचं 21 मिनिटं मी कशी काढू माझ्या आयुष्यातली, सकाळची संध्याकाळची. पण ते असं इतकं सोपं आणि घडत गेलं की नंतर पुढचे पण मी कार्यक्रम करायला तयार झाले. तर आज माझी जवळजवळ 2-2.5 तास रोजची साधना असते. म्हणजे 21 मिनिटं जिथे मला अजिबात वेळ नव्हता तिथे मी आता 2-2.5 तास सहज काढू शकते. आणि माझ्या ऍक्टिव्हिटीज पण वाढल्या आहेत सगळ्या. म्हणजे नुसतंच प्रॅक्टिस आणि घर नाही तर बाकी व्हॉलेंटिअरिंगच्या पण खूप ऍक्टिव्हिटीज वाढल्या आहेत. त्याच्यामध्ये पण खूप सहाय्य झालं त्याचं. बरोबर. म्हणजे योगाची महती खूपच अनन्यसाधारण असे वर्णन करू तितकी कमीच आहे. डॉक्टर विश्वनाथ कराड, अध्यक्ष विश्वशांती केंद्र माईस आणि MIT पुण्याचे जे आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करतायत आजचा जो विषय आहे त्याच्याशी संबंधित. फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड, खरं म्हणजे हे जे घडलं, मी याचं धन्यवाद देतो. खरं म्हणजे राजकीय विषय नाही, परंतु आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी याला जी दिशा दिली आणि फॉर द फर्स्ट टाइम जगामध्ये 21 जून हा योग दिन म्हणा किंवा योगा दिन म्हणून साजरा सुरू झाला. याच्या पाठीमागे फार मोठं शास्त्र आहे आणि पहिल्यांदाच सर्व जाती धर्माच्या पुढे जाऊन हे सर्व भेद बाजूला ठेवून मानवाच्या कल्याणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी खरं म्हणजे योगशास्त्र आहे हे पहिल्यांदा सिद्ध झालं आणि जगाने ते मान्य केलं. आणि जगातल्या 190 ते 192 देशामध्ये योग हे एक शास्त्र म्हणून पाहिलं गेलं. आणि मनुष्याच्या जीवनासाठी ज्याला असं म्हणतात की मऊ मेना होणी आम्ही विष्णुदास आणि कठीण वज्राचं भेदू ऐसे असं एक चिंतन मांडलं जगद्गुरू तुकाराम महाराजांनी. किंवा या बाबतीतच त्यांनी असं म्हणलं की आमचं जे जीवन आहे त्या जीवनाला मन करारे प्रसन्न आणि सर्व सिद्धीचे कारण असं एक दुसरं चिंतन मांडलं गेलं. या सर्वांचं खरं स्वरूप ह्या योगशास्त्रामध्ये आणि त्या थोर मुनी पतंजली यांना जातं. 2 वर्ष या सेलार मामांना दिल्लीमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नावाची मोठी जगप्रसिद्ध संस्था आहे. आपल्या शास्त्रामध्ये आरोग्य सेवेसाठी, आरोग्यासाठीची जगातली मोठी संस्था आणि तिथं योगाचं विशेष केंद्र आहे. जेव्हा मी सेलार मामांना दिल्लीला घेऊन गेलो खास ठरवून काही कारणाकरता, तेव्हा त्या योगा सेंटरमध्ये यांची तपासणी केली गेली होती. तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु ते योग केंद्र जे आहे जे अत्यंत जगातलं नावाजलेलं योगाचं एक सेंटर आहे, रिसर्च. तिथल्या सर्व डॉक्टरांनी यांची जेव्हा तपासणी केली तर जेव्हा यांच्या शरीरातली तपासणी केली तर यांच्या हाडाची घनता जी होती, वय वर्ष 98, पण प्रत्यक्ष हाडांची डेन्सिटी किंवा घनता म्हणतात किंवा मजबूती म्हणतात तर ती फक्त 30 वर्षाच्या माणसाची होती असं सिद्ध झालं. हे मी बोलत नाही, हे जगातले माननीय शास्त्रज्ञ बोलत आहेत मेडिकलचे. आणि पुढचं एक शोध पाहायला असा की जेव्हा मामा तेव्हा योगासनं करायचे तर त्यांचं ब्लड प्रेशर नेहमी 110-80 असायचं. 80 आणि 110 आणि 1.5 तास तासभर योगासनं व्यायाम केल्यानंतर सुद्धा या ब्लड प्रेशरमध्ये बदल होत नव्हता. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर त्यांनी या व्यक्तीचं हार्ट जे बीट्स असतात ते बदलायचे नाहीत. मग कितीही योगासन केलं, किती व्यायाम केला तर हार्ट बीटमध्ये बदल होत नसे. हा चमत्कार आहे. खरोखरच आता डॉक्टर विश्वनाथजींनी जसं सांगितलं, योग साधनेतनं चमत्कार घडतात आणि चमत्कार घडलेले आपण बघितलेले आहे. आणि एकंदरीतच अशा प्रकारचे जर का योग संस्कार अंगी रुजवले तर त्याचा फायदा नक्कीच होतो. समर्थ व्यायाम मंदिर देशपांडेजी लहान मुलांमध्ये अशा प्रकारे योग संस्कार रुजवण्याचं मोलाचं कार्य करते. नेमके फायदे काय दिसून येतात? शालेय स्तरावरची जी मुलं असतात त्यांच्यामध्ये काय फरक दिसून येतो? प्रामुख्याने शालेय मुलांमध्ये किंवा महाविद्यालयीन मुलांमध्ये बरेच असे प्रसंग येतात की ज्या वेळेला मुलं हताश होतात, निराश होतात. मग चांगला आपण अभ्यास खूप केला आणि परीक्षेत चांगले मार्क मिळाले नाहीत, किंवा चांगले मार्क मिळाले आणि हव्या त्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळाली नाही, किंवा चांगली नोकरी मिळाली नाही, प्रेमभंग झाला, कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी झाल्या की लगेच आपण एकतर निराश होतो आणि मग आपण थोडे स्मोकिंग म्हणा, मग ड्रग्स म्हणा, अल्कोहोल म्हणा याच्या आहारी जातो.
आज प्रामुख्याने योगासनांमध्ये तुमच्या स्वतःच्या मनावरचं नियंत्रण, स्वतःच्या मनाचं सामर्थ्य वाढवण्याची जी एक ताकद आहे त्याचा उपयोग आपण शालेय वयापासूनच मुलांकडे जर वळवला तर त्याचा आपल्या नवीन पिढीला खूप चांगला फायदा होईल. आणि एवढंच नव्हे तर आपण उलट बघतो की ज्या मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या आहेत त्या मुलांच्या हातात जे व्हिडिओ गेम्स देतात किंवा जे टीव्हीवरती वगैरे ते बघतात त्याच्यामुळे त्यांच्या मनातला प्रक्षोभ हा जास्ती वाढत असतो. ते जास्ती अस्थिर होतात, चंचल होतात. त्याच्यासाठी योगाच्या उपयोगासारखं दुसरं कुठलंही साधन नाही असं मला वाटतं. बरोबर. देशपांडेजींनी आता जसं म्हटलं की प्रक्षोभ, राग, स्पर्धा इतकी असते, जेलसी असते, मत्सर असतो, द्वेष असतो, या सगळ्या भावनांवरती कंट्रोल करण्यासाठी देखील योग साधना अत्यंत महत्वाचं कार्य करते. शालेय स्तरावरती काय व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? मुख्य हा विचार उदयजींनी जो मांडला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण शालेय जीवन म्हणजे आज शाळेतले जाणारे विद्यार्थी हे उद्याचा समाज आहे. आणि आज आपण समाजात जे प्रॉब्लेम्स बघतो आहोत, जे काही सगळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आणि त्यातनं निर्माण होणारे सगळे कॉम्प्लिकेशन्स आपण बघतो आहोत, तर याच्यासाठी मुलांकडे फोकस देणं महत्त्वाचं आहे. आणि शाळेमध्ये मला आज माझ्यासुद्धा मी शाळेमध्ये जेव्हा होतो मला कधी कोणी शिकवलंच नाही की मला राग आला तर मी शांत कसं करायचं, मला स्ट्रेस आला तर मी स्वतःचा स्ट्रेस कमी कसा करायचा, मला डिप्रेशन आलं तर मला काय उपाय काय, काही शिकवले गेले नाहीत. योगामध्ये छोटे छोटे उपाय आहेत की ज्याच्यामुळे ही सगळी मनशांती ताबडतोब आपल्याला प्राप्त होऊ शकते. उदाहरणार्थ ओंकार. ओंकाराचं महत्त्व आता एक डॉक्टर नागेंद्रजी जे आहेत आपले, त्यांच्या विवेकानंद युनिव्हर्सिटी जी आहे बेंगलोरला, त्यांच्या इथे एक रिसर्च झालं ओंकारावरती. स्ट्रेस, अँझायटी, डिप्रेशन आणि अँगर हे जे काही 4 गोष्टी आहेत हे मेंदूतल्या एक ॲमिगडाला नावाचा एक भाग आहे ज्याला इमोशनल ब्रेन असंही म्हणतात. तर ते ॲमिगडाला स्टिम्युलेट झाला की सगळ्या स्ट्रेस रिॲक्शन्स सुरू होतात. त्या अँझायटीलाही त्याच असतात, डिप्रेशनलाही तसंच असतं, अँगरलाही तसंच असतं. तर त्यांनी रिसर्च असा केला की हा ॲमिगडाला जो आहे हा ओंकारामुळे 10 मिनिटात शांत व्हायला मदत होते. बरोबर. आता साधा ताण आल्यानंतर मी जर का 10 मिनिटं ओंकार म्हणला बरोबर तर लगेच माझा स्ट्रेस कमी होईल. अगदी बरोबर. म्हणजे थोडंसं मध्ये थांबवते. आपल्यासोबत दूरध्वनीवरनं प्राध्यापक मन भास्करे आहेत, क्रीडा तज्ज्ञ आहेत. भास्करेजी, महाचर्चामध्ये तुमचं स्वागत करते. क्रीडापटू आणि योग साधना याचं नातं काय आहे आणि महत्व काय आहे, काय विशद करून सांगाल तुम्ही? हॅलो भास्करेजी, माझा तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल? हा पोहोचलाय. तर क्रीडापटू आणि योग साधना यांचं नातं काय आहे, महती काय आहे, काय सांगाल तुम्ही? हा, क्रीडापटू या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर मी असं म्हणेन की आपले भारतीय खेळ जे आहेत ते प्रामुख्यानं क्रीडा संस्कारित किंवा योग संस्कारित असे खेळ आहेत असं माझं ठामपणानं मत आहे. आणि या भारतीय खेळामधून म्हणजे जसं उदाहरण द्यायचं झालं तर कबड्डी या खेळामधून कबड्डी म्हणताना जो कुंभक घडतो त्या कुंभकामधून आपल्या मेंदूला साधारणतः 20% अधिक रक्तपुरवठा हा केला जातो. आणि हा अधिकता झालेला रक्तपुरवठा हा मेंदूला सतेज ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे असं झाल्यामुळं खेळ खेळत असताना जो भावनांचा उद्रेक होत असतो तो उद्रेक कुठंतरी त्या उद्रेकांना समतोल साधला जातो. आणि खेळामधून कटुतेचे प्रसंग हे क्वचित येत असतात. हे एक भारतीय खेळ किंवा खेळांचं महत्व म्हणून ओळखता येईल. अर्थात या ठिकाणी कुंभक हा महत्वाचा आहे. खो खो मध्ये खो दिल्यानंतर झटकाने होणारा उच्छवास म्हणजेच रेचक म्हणजे एक प्रकारची कपालभाती आहे. आणि सामान्य उच्छवासामध्ये आपल्याला असं दिसून येतं की फुफ्फुसामध्ये साधारणतः 3000 क्युबिक सेंटीमीटर एवढी डेड एअर अशी शिल्लक राहते. परंतु खो खो सारख्या खेळामधून जो हेतुपुरस्सर असा जो खो हा शब्द काढला जातो, या खो या शब्दामुळं अशा आपल्या फुफ्फुसातील हवा जी आहे जी डेड एअर म्हणून राहते ती साधारणतः निम्म्यावर येते. मला या ठिकाणी दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते की या ठिकाणी उदय देशपांडे आहेत आणि ते मलखांबावर त्यांनी जे संशोधन केलेलं आहे या ठिकाणी मला हा जो भारतीय खेळ आहे या दृष्टिकोनातून भारतीय खेळ हा मेरुदंडाशी जो मल्लखांब आहे तो मेरुदंडाशी संबंध आहे. आणि मीही थोडासा मल्लखांब केल्यामुळं माझे एखादं लहानसं उदाहरण मला या ठिकाणी द्यावंसं वाटतं की माझा एक ऍक्सिडेंट झालेला होता
आणि या ऍक्सिडेंटमध्ये माझ्यावर पाठीच्या कण्याची 6 तासाची शस्त्रक्रिया झाली आणि त्याच्यानंतर मी बाहेर पडलो आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की त्याच्यानंतर मास्टर्स 2 आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धा मी केल्या वयाच्या 55 ते 60 वयामध्ये आणि पॉवर लिफ्टिंग मधील आणि त्यामध्ये मी आशियाई 2 पदकही मिळवलेली आहेत. म्हणजे योग भास्करजी, खरोखरच कौतुकास्पद अशीच बाब आहे. खूप खूप अभिनंदन करतोय आणि खरोखरच योग साधनेची अनन्यसाधारण अशी महती आहे. असंख्य फायदे आहेत. खूप खूप धन्यवाद भास्करजी, तुम्ही महाचर्चामध्ये दूरध्वनीवरनं सामील झालात आणि तुमचे विचार व्यक्त केलेत त्याबद्दल. तिवारीजी, मगाशी देशपांडे सरांनी जो एक उल्लेख केलेला होता की एखादी व्यसनाधीन व्यक्ती झाली की त्यातनं ती बाहेर निघू शकत नाही, कितीही प्रयत्न केले तरी योग साधनेचा काय फायदा होऊ शकतो का त्या व्यक्तीला? आपण जेव्हा योग साधनेची चर्चा करतो तर आपण हे समजून घ्यायचं आहे की ते एक अनुभवात्मक क्षेत्र आहे, ते अभ्यासाचं क्षेत्र आहे आणि जे आपण सांगत असतो की यू हॅव टू मेक युअर विल पॉवर स्ट्रॉंग. तर जे अंतरंग योगचा भाग आहे म्हणजे जे आपण ध्यान, धारणा, समाधी आणि प्राणायाम पण जर त्याच्यात आपण सामील केला तर त्यांनी जे विल पॉवरवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो, ते आपला दृढ निश्चय वाढतो. हे एक मूल तत्व आहे. ते जर चांगल्यापैकी आपल्याला करण्यात आलं तर जे पण आपण व्यसन आहेत आणि जे यंग पॉप्युलेशन आहेत त्यांना त्याचा लाभ होतो असं आम्ही आपल्याकडे जे कैवल्यधाममध्ये वैज्ञानिक संशोधन आले आहेत त्याच्यात सिद्ध पण केलं आहे. आम्ही एक संशोधन केला होता की जे एडोलेसेंट पॉप्युलेशन आहे जे म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे तर त्यांचा जे सुइसाइडल टेंडेन्सीज होती त्याचा एक रिसर्च प्रोजेक्ट आम्ही केला होता आणि योगमुळे त्याच्यावरती पॉझिटिव्ह इफेक्ट कसं पडतो, त्यातून लोक बाहेर पडतात की नाही. तर त्याचे जे रिझल्ट्स आले होते ते फार चांगले आले होते की जे अंतरंग योगचा भाग आहे ते जास्त पैकी जे लोकांनी केलेला होता त्यांचं विल पॉवर, त्यांचं जे फिजिओलॉजी होती ती चांगली वाढली आणि त्यामुळे त्यांचे निश्चय चांगलं झाल्यामुळे ते तिथून ते विचार जे त्यांना येत होते त्यातून ते बाहेर पडू शकले. स्नेहलताजी, तुम्हाला जे अनुभव आले त्यातनं खूप तुम्हाला असंख्य फायदे मिळाले योग साधनेतनं, तर ते फायदे लोकांना समजावून देण्याचं कार्य तुम्ही करताय का आता सध्या? हो, आम्ही आता व्हॉलंटिअरिंग करतो. त्याच्यामध्ये लोकांना समजावून सांगतो की आम्हाला कसे काय याचा उपयोग झाला आणि कसं हे सामान्य माणसाला कोणालाही हा उपयोग होऊ शकेल. तर आम्ही काय करतो की क्लासेस जे घेतो त्याच्यामध्ये व्हॉलंटिअरिंग करतो. ते व्हॉलंटिअरिंगमध्ये सगळं आमचं काम बाजूला टाकून आम्ही एक 10-12 लोक ते क्लास सेटअप आणि लोकांना सगळं म्हणजे तो क्लास त्यांना कसं सुखदायी होईल आणि त्यांना ते प्रशिक्षण कसं सगळ्यात जास्ती आणि स्मूथली मिळेल याचा आमचा प्रयत्न असतो. तर आम्ही काय असे क्वालिफाईड नाही की आम्हाला म्हणजे ऑफकोर्स लॉ प्रॅक्टिसमध्ये अनुभव आहे, पण आता समजा की जाऊन ब्रोशर डिस्ट्रीब्यूट करायचे तर मला खूप संकोच व्हायचा पहिल्यांदा, पण आता ते सगळे लिमिटेशन्स जे होते ते आता सगळे गळून गेले. म्हणजे थोडक्यात योग आणि योग साधना लोकांशी जोडण्याचंही कार्य करत असते. क्षणभर विश्रांती घेतोय. महाचर्चामध्ये पुन्हा एकदा तुमच्या समोर हजर आहोत. ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. देशपांडेजी, बरेचदा षड्रिपूंवरती नियंत्रण नसतं म्हणा किंवा अविचारातनं अनेक गुन्हे घडतात आणि मग कारागृहाची हवा खावी लागते कैद्यांना. या कैद्यांना योग साधनेचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो, अगदी थोडक्यात? मला हे सांगायला आवडेल की घंटाळी मित्रमंडळ ठाणे यांचे श्रीकृष्ण व्यवहाराचे यांनी कैद्यांवरती खास योगासनांचा एक योगोपचार अशा प्रकारचा एक अभ्यासक्रम केला आणि अनेक वर्ष त्यांनी सातत्याने तुरुंगात जाऊन सुद्धा कैद्यांना योगासनांचे धडे दिले आणि त्याचा त्यांच्या वर्तनावरती आणि त्यांच्या विचारांवरती खूप सकारात्मक बदल झालेला हा सिद्ध झालेला आहे, दिसून आलेला आहे. मंडलिकजी, अविचारातनं बरेचदा नको त्या कृती घडल्या जातात. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणा किंवा विद्यार्थी अपयशी झाल्यानंतर नैराश्यातनं करतात. अशांना आणि व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करताना योग साधना कशी महत्वाची ठरू शकते? अशा स्पेसिफिक कंडिशन ज्या आहेत की जिथं
अतिशय सिरियसली काहीतरी माणूस ऍक्शन घेतो, आयुष्य संपवतो, तर योगाच्या आसन प्राणायाम यांचा उपयोग होतो. पण त्याच्यापेक्षा एक जास्ती अतिशय महत्वाची पद्धती स्वामी सत्यानंदांनी आणली, त्याला योगनिद्रा असं म्हणतात. माझे वडील डॉक्टर विश्वास मंडलिक यांनी मागचे 35 वर्ष हजारो रुग्णांना त्यांनी त्यांच्यावरती उपचार केलेले आहेत आणि त्यात योगनिद्रेचा उपयोग त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावरती केलाय. त्या योगनिद्रेमधनं आपल्या अंतर्मनातले जे काही ताण तणाव आहेत की ज्याच्यामुळे आत्महत्या किंवा व्यसनाधीनता वाढते, तर हे ताण तणाव त्या योगनिद्रेच्या उपचारातनं कमी केले जातात. तर त्याच्यामुळे योगामध्ये अशा छोट्या छोट्या प्रक्रिया आहेत की ज्याचा अतिशय जास्ती आतपर्यंत उपयोग होतो. थोडक्यात शास्त्रोक्त पद्धतीनं योगाचं शिक्षण घेतलं, योग साधना केली तर अनन्य साधारण असं महत्व आहे, असंख्य फायदे आहेत. तिवारीजी, मगाशी बोलताना तुम्ही एक मुद्दा उपस्थित केलेला होता, शिक्षण प्रणालीमध्ये थोडेसे बदल होण्याची गरज आहे. काय अपेक्षित आहे तुमचं? योग जर आपल्याला शाळेत पोचवायचं असेल तर तिथे जे शिक्षक आहेत त्यांना योगबद्दल जाणीव असायला पाहिजे. आणि एकदम आपण इतके जास्त प्रमाणाने योग शिक्षक शाळेमध्ये पोचू शकत नाही. तर त्याच्यावरती पर्याय असा आहे की जे शिक्षक जसे फिजिकल एज्युकेशन टीचर्स शाळेत आहे, जर त्यांना घेऊन आपण त्यांना योगची ट्रेनिंग दिली तर ते जे शाळेत काम ऑलरेडी करतात आहे ते योग प्रशिक्षण पुढे घेऊ जाऊ शकतात. तर त्याची मदत फार होईल. सर्वशिक्षा अभियानमध्ये याचं प्रावधान पण आहे, फक्त त्याचा अंमल करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. स्नेहलताजी, महाचर्चाच्या माध्यमातून तुम्ही आमचे जे असंख्य प्रेक्षक आहेत त्यांना काय सांगू इच्छिता? योग मार्गातनं आणि सगळे मार्ग आपल्याला सापडतील आणि आपलं आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगता येईल. प्लीज हा मार्ग आपण त्याच्यावरती यावं. तिवारीजी, तुम्ही काय महाचर्चाच्या माध्यमातून सांगू इच्छिता? योग साधनेची महती कशी पटवून द्या? शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी योग अभ्यास करावा असं मला वाटतं. मंडलिकजी, आज योगाकडे फक्त आसनं म्हणून बघितलं जातंय, पण हा दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे. कारण योगाच्या सगळ्या व्याख्या या संपूर्ण संतुलनाशी संबंधित आहेत. योग ही एक जीवन पद्धती आहे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये सकाळपासून ते रात्रीपर्यंत आणि इवन झोपेत सुद्धा माझ्या मनाच्या पॉझिटिव्हिटीसाठी, माझ्या शरीराच्या आरोग्यासाठी ती दिशा त्या योगाच्या मार्गातनं देण्यासाठी ती जीवन पद्धती म्हणून त्याचा अंतर्भाव होणं आवश्यक आहे. बरोबर. जीवन पद्धती म्हणून जर का अवलंब करायचा असेल तर एक प्रश्न उपस्थित होतो, अगदी थोडक्यात उत्तर हवं आहे मला तुमच्याकडनं, की योग साधना करण्याची काही विशिष्ट वेळ आहे का किंवा आहार काही आहे का? काय सांगू शकाल मंडलिकजी? योग साधनेची वेळ ही पोट रिकामा असताना करावं. त्याच्यामुळे सकाळची वेळ ही सगळ्यात चांगली आहे आणि नसेल शक्य तर संध्याकाळची वेळ ही चांगली आहे. बाकी आहार आणि विहाराच्या बाबतीत आयुर्वेद आणि योग यांचं बऱ्यापैकी नातं जवळचं आहे. सात्विक आहार, हलका आहार, जास्ती फळभाज्या, फळं, असं सगळं ज्याला आपण सात्विक आणि हलका आहार असं म्हणतो, तर तो आहार घेतला तर त्याचा शरीर आणि मनावरती पण चांगला परिणाम होतो. तसंच निद्रा पण आहे, झोपेची क्वालिटी. बरोबर. म्हणजे अशी जीवन पद्धती योग साधना करण्यासाठी तुम्ही अवलंब केलात तर निरोगी राहू शकाल. देशपांडेजी, अगदी थोडक्यात जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? प्रामुख्याने योग दिन साजरा करणं, त्या दिवशी योगासनं करणं हे ठीक आहे, पण ती आपली जीवनशैली होऊन आपण नियमितपणे त्याचा सराव करावा, दैनंदिन त्याचा अभ्यास करावा, हा एक भाग. आणि पूर्वीच्या काळी बाबा वाक्यम प्रमाण आम्हाला सांगण्यात आलं तसं आम्ही केलं. आता हल्ली योगासनावर जास्तीत जास्त संशोधन व्हायला लागलेलं आहे. हे अधिकाधिक वाढावं. निरनिराळ्या आसनांचा काय परिणाम होतो शरीरावरती आणि औषधांपेक्षा या योगासनाने स्वतःला रोगमुक्त कसं ठेवता येईल याचा आपण जगापुढे एक आदर्श ठेवावा असं मला वाटतं. म्हणजे मंडळी, ताणतणाव, द्वेष किंवा एकंदरीत संघर्ष कोणाच्या जीवनात नाही आहे, प्रत्येकाच्या जीवनात आहेत. आणि आहार आणि जीवन पद्धतीमध्ये बदल झाल्यामुळे अनेक समस्यांचा सामना आपण करतोय, प्रदूषणांचा सामना करतोय. त्यातून जर का आपल्याला निरोगी राहायचं असेल, उत्साही राहायचं असेल, मानसिक स्वास्थ्य आपल्याला राखायचं असेल तर योग साधनेसाठी दिवसातनं 15 मिनिटं दिलीत तरी तुम्ही स्वास्थ्य राखू शकाल. हाच आजच्या कार्यक्रमाचा उद्देश होता. तुम्ही तज्ज्ञ मंडळी इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, अनुभव कथन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचा हा महाचर्चाचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करतोय. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढल्या महाचर्चामध्ये.